साखर कारखाने सुरू होऊन 1.5 महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर FRPची रक्कम जमा न झाल्याने सोलापुरातील साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना नोटिसा। 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात FRPची रक्कमच नाही। शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादकांची कारखान्यांवर कारवाईची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने झाले, मात्र ऊस उत्पादकांना FRPची रक्कम मिळाली नाहीये। त्यामुळे जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना सोलापूर प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे। 8 दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे द्या, अन्यथा RRCची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी देखील आता या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्याच्या ऊसाला 3200 ते 3400 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि FRPची रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे। साखर आयुक्तांना, साखर संचालकांना कुणीतरी निवेदन द्यायची काय गरज पडते। त्यामुळे आणि या निवेदनाच्या फक्त कागदावर न थांबता आम्हाला प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ऊस बिल लवकर मिळणं गरजेचं आहे, बिल अदा होणं गरजेचं आहे। त्यांच्यावर RRCची कारवाई झाली का नाही झाली, त्यांना नोटीस पाठवली का नाही पाठवली हे महत्त्वाचं नसून साखर उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना, ऊसवाल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळणं हे महत्त्वाचं आहे। 2 महिने उलटून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात FRPची रक्कम जमा न झाल्यानं शेतकरी आता चांगलेच संतापले आहेत। साखर आयुक्तांसह साखर कारखानदारांचं काही साटलोट आहे का असा आरोप देखील केला जातोय। 1.5-2 महिने होत आले कारखाने चालवून, अजून बऱ्याच साखर कारखानदारांनी ऊसाचा पहिला हप्ता जाहीर केला नाही, शेतकरी खात्यावर दिला नाही। हे सगळे कारखानदार कायदा कोळून पेलेले आहेत। ह्या RRC मध्ये तीव्र गुन्हे दाखल झाले पाहिजे। संबंधित संचालकाच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर टाच आणून ह्या शेतकऱ्याला त्याची भरपाई मिळाली पाहिजे। ऊसाचा पहिला हप्ता त्याचा जमा झाला पाहिजे। शेतकरी संघटना असतील, शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी असतील, यांनी मात्र FRPची रक्कम लवकरात लवकर जे आहे ते खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा करावी अशी मागणी जी आहे ते करण्यात येत आहे। अन्यथा साखर कारखान्यांवरती जे आहे ते कारवाई जी आहे ते साखर आयुक्तांकडून करण्यात यावी अशी मागणी देखील जी आहे ते यावेळी करण्यात येत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।